हर्षद आहे ना रुसून आलेला माझ्यावरती. एक फटका दिला काय होतं, मोठा भाऊ आहे मी. लाडू नको खाऊ नाही खाऊ दिला, बसू नको नाही दिला, कारण तू मार खातच राहतो आणि तसे कामच करत राहतो मार खायचे. ती कशी दिसते ते सांग. म्हणजे खरं बोलायचं खोटं बोलायचं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज ना आमच्या नवीन घरी ना हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि नवीन घरी फर्स्ट टाइम हळदी कुंकाचा कार्यक्रम होतोय ना, त्यासाठी मम्मी खूप जास्त एक्साइटेड आहे. मम्मी ना आता सामान आणण्यासाठीच गेलेली आहे आणि आज आहे ना आमच्या घरी आमच्या वहिनी आलेल्या आहेत. तर वहिनीच्या आरोहीच्या काहीतरी गप्पा चालू आहे आणि ही जी कल्याणी ना ही कोण आहे माझी मुलगी. तिला म्हटलं तू कोण आहे माझी, तर ती म्हणते मुलगी. तर ही ना माझी मुलगी, मोठी मुलगी. हो का ग वहिनी, मजेत आहे का? भावाला भेटायला आल्या काय? भाऊ तर बिझी आहे, भाऊचं चालू आहे ऑनलाईन ऑर्डरचं काम. काय चाललंय? अरे बाबा, ए मम्मी कुठे गेली? तिळगुळ आणायला गेली वाटतं. तर मम्मीला म्हटलं मस्तपैकी तिळगुळाचे लाडू घेऊन ये, कारण ह्या वर्षी ना आम्ही तिळगुळच खाल्लेला आहे, फक्त असे लाडू वगैरे नाही खाल्ले. सो आता मम्मी मस्तपैकी लाडू घेऊन येते. आमच्या घरी कोणी पण गेस्ट आला ना, तर आम्ही गेस्टला पहिली एक गोष्ट दाखवत असतो, ती आमची टीव्ही. टीव्हीवरती काही लावून देतो आणि गेस्टला म्हणतो बघत बसा टीव्ही. सो चला टीव्हीवरती तुम्हाला ना भूताचा पिक्चर दाखवतो. आता ना आमच्या घरी तयारी चालू झालेली आहे. ए आज हे कळत नाही मला, म्हणजे हे काय प्रकार आहे? हे करता का याला? नाही रे, हे करत नाही. आता ते सर्व लेडीज लोक येतात ना, मग त्यांना नाश्ता तर द्यावा लागेल ना थोडाफार. अच्छा, म्हणून वडापावची तयारी चालू आहे का? लेडीजला भूक पण लागते गप्पा मारल्याने. मला वाटलं गप्पा मारूनच पोट भरत असं लेडीजचं. मम्मीची सुद्धा या ठिकाणी तयारी झालेली आहे. दाखव मम्मी. हे बघा मम्मीने अशी साडी घातलेली आहे. मम्मी जरा ऐसा मुकडा बी दिखाओ. ऐसा पलटो नाही तर मला देवपूजा कर दे ना एकदा. कर. ए हे काय का मम्मी? ये त्याच्यात कुंकाचं ठेवायचं असतं ना का? आव ठेवायचं, ठेवायचं. ये क्या है? ये मेरे को नहीं समझा. ठेवायला ते डेकोरेशन साठी. हा का, मी पहिल्यांदा बघतो वहिनी बरं का. तिचे कार्पेट आहे ना, मी याच्या खाली आणलेलं होतं, बट मम्मीनी ना ते अजून वापरायलाच काढलेलं नाहीये. ते आज आम्ही काढलेलं आहे, तर इथे या ओपन स्पेस मध्ये ठेवलेलं आहे आता. आणि कल्याणी तू मदत करायला आली ना का फक्त बघायला आली आहे? मला असं वाटतं वडापाव खायला आली ती. तिच्या घरी पण हळदी कुंकू ठेवलं ना, मग ती बघायला आली. हर्षद तुझं पण हळदी कुंकू होणार आहे मग. मी थोडी बाई आहे. मग तू कपडे चेंज कर ना, पळ ना. हो थांब. हर्षद आहे ना रुसून आलेला आहे माझ्यावरती. काय झालं? अरे मग चांगले कपडे घालायचे ना. मी तुला काय म्हटलं, फक्त कपडे चेंज कर म्हटलं. जा कर बाळा, हुशार आहे तू, जा बाळा जा. नाही तुझी अंडरपॅन्ट दाखव ना ब्लॉग मध्ये. जा नको रुसू, जा कपडे चेंज कर, जा जा. मी त्याला फक्त म्हटलं कपडे चेंज कर, जा. हा कपडे चेंज कर. मग एक फटका दिला काय होतं, मोठा भाऊ आहे मी. मग मारतच राहतो कधी पण. तेव्हा पण म्हटलं लाडू नको खाऊ नाही खाऊ दिला, बसू नको नाही दिला. बरं ठीक आहे, चल. सॉरी आय सेड सॉरी. नाव चेंज युअर क्लॉथ. बदल कपडे, बदलला कपडे आता. हा ना, इथं बॅग. आणि कधी पण फटकेच खात राहतो माझ्या ब्लॉग मध्ये, नेहमी मारच खात राहतो. तू मारतच राहतो. कारण तू मार खातच राहतो आणि तसे कामच करत राहतो मार खायचे. बदलतोय ना कपडे आता. हो बरोबर. तोंडात तुझी. आणि हर्षद काय करतो माहिती का, फटके कशामुळे दिले मी त्याला? रोज एकच पॅन्ट घालतो, एकच पॅन्ट. मग सेम आहे त्या आजी, सेम आहे त्या. अरे बट कलर चेंज पाहिजे ना. हा मग थोडा लाईट डार्क येतो. एकच पॅन्ट घालतो रोज, म्हणून मग मला राग आला. मग मी त्याला फटका दिला असा डिशूम. रूम पण आवरून घे आणि कपडे पण चेंज करून घे. काय रे, एकदा फटके दिलेले लक्षात राहते. आणि एवढे लाड करतो तुझे, एवढा तुला खेळणे घेऊन देतो, पाहिजे ते कपडे घेऊन देतो. म्हणतो का त्याच्या बाबतीत तू म्हणू पण शकत नाही, तुला वरतून खाली फेकून देईल बेटा. माझी हाईट जास्त आहे ना, तर असं वरतून काही पण काढायचं असलं ना, की घरात आहे ना सगळे कामं मलाच करावं लागतात. आणि रडून पडून आहे ना हर्षद सुद्धा या ठिकाणी आता तयार होतोय. भेटताय का कपडे? शोधते आता. हेच घाल ना, हेच छान आहे ना व्हाईट वालं. आणि ब्लॅक पॅन्ट. प्रेस नाही करत का कपड्यांची? प्रेस करायची गरजच नाही या कपड्याला. कस काय? छान आहे ते, घालून घे. सॉरी दादा, मी तुला शिल्लक बोललो. हे शर्ट पण तूच मला गिफ्ट केलेलं आहे. मला नेहमी शिल्लक बोलत राहतो, तुला कदर नाही मोठ्या भावाची. कदर नाही का? काही म्हणतो. कदर नाही का? काही म्हणतो. ऑडियन्स विचारायचं. बरं तुम्ही सांग कमेंट मध्ये, याला माझी कदर आहे का? हळदी कुंकाची तयारी करताय आणि एक मेंबर आहे आमच्या घरातला, तो इतका बिनधास्तपणे झोपलेला आहे माहिती का. आणि तो मेंबर आहे हा स्कुबा डुबा. आणि जेव्हापासून मी असं नवीन लुक केलेला आहे, परत चष्मा घालतोय ना, माझं मलाच आहे ना, मी वेगळा दिसायला लागलेलो आहे. यांची ना काय तयारी चालू आहे काय माहिती, आणि काय गोंधळ चालू आहे. अरे कसं आहे ते सांग ना मला. बरोबर आहे ना?
हा ते वरचं ठेवायचं, ते कसं ठेवायचं? इथं ठेवायचंय वरती, वरती धूप लावून ठेवा. वरती काही धुपासा नाही, खालून निघतो तो धूप. नाही, थांबा मी ठेवून देतो. तर आता या येड्यांना हेच कळत नाहीये, मी एवढं भारी आणलेलं आहे माहिती का ते, त्याचा धूप खालून निघत असतो. थांब 2 मिनिट थांब. आता एकदा त्याला गरम होते. नाही थांब थांब थांब, एकदा चालू दे त्याला. नाही ना, चालू झालं महालेवलं बिस्कुट. बिस्कुट दे. बिस्कुट कस काय जाईल त्याच्यात? बिस्कून जाईल. बिस्कुट म्हणली ती. बिस्कुट बिस्कुट. हे बघ हे बघ. तर या ठिकाणी आमचं जे धूप आहे ना ते सक्सेसफुल झालेलं आहे. आता प्रॉपर त्याचा धूप आहे ना याच्यातून निघतोय. पहिला जो धूप होता ना तो वरतूनच निघत होता, आता भारी पडतंय त्याच्यात ते. हळदी कुंकू म्हटलं ना की लेडीजचा फेवरेट सण आहे आणि नवीन घरात आहे ना पहिल्यांदाच असं काहीतरी कार्यक्रम होतोय, त्याच्यामुळे मम्मी पण खूप जास्त खुश आहे. मम्मी तर म्हणे मी खूप वर्षानंतर हळदी कुंकू साजरा करते म्हणे. आता टीव्ही वरती ना आपला जुना व्लॉग लावलेला आहे आणि हर्षदन मी ना आपला जुना व्लॉग बघत बसलेलो आहे. आणि हा जो व्लॉग आहे ना हा आपण जेव्हा गाडी घेतली होती ना तेव्हाचा व्लॉग आहे. आमची ताई पण आलेली आहे घरी हळदी कुंकाला. भाऊजीला का बरं नाही आणलंय? भाऊजी आणि बायकायचा कार्यक्रम आहे, मी जातो म्हणे घरी. आणि माझी बेडरूम पण बघा ना किती खराब झालेली आहे. जरा आहे ना बेडरूम पण आवरून घेऊ आपण. या ठिकाणी ना मी मस्तपैकी रेड कलरचं टी शर्ट घातलेलं आहे आणि खाली ना स्ट्रेट फिट मध्ये बॅगी जीन्स घातलेली आहे. आता आहे ना तोंडाची मस्तपैकी मल्लम पट्टी करून घेऊ. तुम्हाला तर माहिती आहे पोरांना तर मेकअपची काही गरज राहतच नाही, बट मी ना स्किन केअर प्रॉपरली फॉलो करत असतो. आता मस्तपैकी मॉइश्चरायझर लावू, सनस्क्रीन लावू आणि केसांसाठी मी सिरम युज करत असतो. तर फक्त सिरम या 3 ज्या मेन गोष्टी आहे ना ह्या प्रत्येकाने युज केल्या पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन आणि त्याच्यानंतर चांगलं कुठल्या तरी ब्रँडचं हेअर सिरम. तर गाईज या ठिकाणी ना मी मस्तपैकी आता आवरून रेडी झालेलो आहे आणि मस्तपैकी आता एक परफ्यूम मारून घेऊ आणि त्याच्यानंतर ही जी रूम एवढी खराब झाली ना तर रूम पण आवरून घेऊ. आणि परफ्यूम साठी बघू शकता तुम्ही माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन आहे. मला परफ्यूमचं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं. मल्टिपल परफ्यूम आहे, बॉडी स्प्रे आहे. मला जो आवडतो ना मी पर डेच्या हिशोबाने तो मारत असतो. तर आज आहे ना आपण हा यूज करू. चॉकलेटचं इतर पण आहे, हे मला खूप जास्त आवडतं. हे इतर पण लावून घेऊ. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this in the air? तर जेवढी आवडता येईल ना तेवढी ना मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी रूम आवरलेली आहे. मस्तपैकी पुसून पण घेतलेले आहे, साईड टेबल वगैरे. चला आता खाली जाऊ. आरोईचं त्यांचं ऑनलाईन ऑर्डरचं काम पण चालू आहे. मला लागली आहे खूप जास्त भूक. मस्तपैकी नाश्ता पण करून घेऊ. आणि मी ना या साईडला टीव्ही पण पुसून घेतलेली आहे. एक दिवस आहे ना वेळ काढून आहे ना माझ्या सगळ्या ज्या गाड्या आहे ज्या मी कलेक्शन केलेल्या आहे मला ह्या पण पुसून आहे ना परत याच्यात ठेवून द्यायच्या आहे. इथलं झुमर वगैरे सगळंच आहे ना एक दिवस मस्तपैकी वेळ काढू आणि सगळंच क्लीन करू. हर्षदच्या रूम मध्ये ना त्याचा टॉवेल कधी पण त्याच्या चेअरवरच अटकलेला असतो. आपण प्ले बटनवर जे हे बसवलेलं आहे ना अमोलने तसंच एक 3D प्रिंटर मध्ये बनवलेला आहे छोटा टेडी. आणि इथं आहे ना आरोही आणि अमोल आहे ना ऑनलाईनच्या ऑर्डर घेत बसलेले. कसा आहे रिस्पॉन्स कस्टमरचा? एकदम मस्त आहे. आणि हे काय ग? हे अमृतासाठी आणलेलं आहे ते असं. का बरं? गॅदरिंग साठी पाहिजे वाटतं. हा का, मम्मीने आणलं असेल मग ते. पंख आहे ते पंख परी बनायचं वाटतं अमृताला. अमोल कसा आहे कस्टमरचा रिस्पॉन्स? भारी रिस्पॉन्स आहे. थँक्यू सो मच फॉर ऑल ऑफ युअर रिस्पॉन्स. मध्ये जर इंग्लिश थोडीशी पांगळी होऊन गेली होती. आणि तुम्ही सुद्धा शिवजयंतीसाठी जर तुम्हाला कुर्ता पाहिजे असेल ना तर तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता. आपला नंबर अतिशय सोपा आहे 70 30 65 65 83. आणि आपल्याकडे 1 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत पाहिजे ती साईज तुम्हाला भेटणार आहे. आणि मम्मीचं ना या साईडला आहे ना साफसफाई चालू आहे का भांडे धुवायचं चालू आहे. अगं तुमची रूम किती खराब झालेली आहे मम्मी, मी आता उघडून बघितली. तुमच्या रूमला लय आवरायची गरज आहे बरं. आणि आता मला भूक लागलेली आहे बट नाश्ता करायच्या पहिले ना मी मस्तपैकी डाळिंबाचा ज्यूस पिऊन घेतो. अरे हे बघ डाळिंबाचा ज्यूस. लय मज्जा चालू आहे. नुसतं त्याच ग्लासात पितोय. दुसरे पण ग्लास आहे, दुसरे पण ट्राय कर. नाही हा ग्लास आहे ना एकदम भारी आणि त्याच्यात जो फील येतो ना तो एकदमच भारी आहे. सगळ्यांचं नाश्ता जेवण सगळं झालेलं आहे आणि मी ना लवकर उठलो होतो म्हणून मला नाश्ता नाही भेटला, मला डायरेक्ट जेवणच भेटलेलं आहे. तर आता जेवण करून घेतो. आणि हर्षद आहे ना शाळेत गेलेला आहे. हर्षदचा आज स्पोर्ट्स डे येतं आणि हर्षद आहे ना आज खूप लेट येणार आहे. त्याच्या शाळेत आज बहुतेक वेगवेगळे कार्यक्रम आहे आणि भरपूर सारे ऍक्टिव्हिटी होणार आहे आणि 26 जानेवारीचं प्रिपरेशन पण चालू आहे. तर या ठिकाणी मिक्स भाजी आहे, दही आहे, आमटी आणि मस्तपैकी मी पोळी ना तव्यावरती गरम करून घेतलेली आहे. आता ना मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे आणि अमोल आहे ना आज फुलंब्रीला चालला, सिल्लोडला चालला, जामनेरला जाणार आहे.
नाही जामनेरला जाणार. जामनेरला उद्या हा, उद्याला. तर जामनेरला तो उद्या जाणार आहे आणि आरोही आज ऑनलाईन ऑर्डरचं काम बघणार आहे. तर ऑनलाईनची ऑर्डर घेता घेता आरोहीने मध्येच आहे ना ब्रेक घेतलेला आहे आणि माझ्याजवळ आहे ना गप्पा मारायला आलेली आहे. पण तू गप्पाच नाही मारत आहे, फोनच बघतोय. गप्पा मार ना थोड्याफार. कशी हाय कशी हाय एवढंच आहे. त्याला जे म्हणलं ना तू माझ्यासोबत नाही बोलत, तू तो काय बोलतो, कशी हाय. ये बाबूराव का स्टाईल आहे. आरोही तुला माहितीये मी घरी ना वर्कआउट चालू केलेलं आहे. तर काल आहे ना मी 30 आहे ना उठबशा मारल्या होत्या. तर माझे पाय इतके दुखताय माहितीये का. काल आहे ना मी डंबेल्स पण उचलले होते, त्याच्यामुळे माझे मसल वगैरे सगळंच पेन होत आहे. पेन झाले का तुझे मसल? सकाळ सकाळी आलं बघ माझी बॉडी बनली म्हणे, बघ 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 मी काल डंबेल उचलले म्हणे. आम्ही आहे ना याच्यात शोपंते ठेवलेली असते ना, तर हर्षद आहे ना आला की नुसतं ते शोपंतेच खात बसतो. असं शोपंते खायला मला पण खूप जास्त आवडतं, पण हर्षदपेक्षा कमीच खातो. आणि घरात एकदम सुंदर सुगंध येण्यासाठी आपण जे बसवलेलं आहे ना याचा इतका भारी सुगंध येतो माहितीये का. बट आमच्या मम्मीला आणि आरोहीला त्याचा खूप जास्त त्रास होतो. ते म्हणते खूप जास्त वास येतोय, खूप जास्त वास येतोय. तर ते नसले ना की मी बंद करत असतो. आता आरोहीवरती आवरायला गेलेली आहे, तोपर्यंत मी ते लावलं आणि घरात मस्त सुगंध येतोय. मम्मीला आणि आरोहीला तर परफ्यूम पण आवडत नाही. परफ्यूम बॉडी स्प्रे मला खूप कमी मारावा लागतो त्यांच्यामुळे, आणि मला परफ्यूम बॉडी स्प्रे तर खूप जास्त आवडतो. आता आरोही पण आहे ना या ठिकाणी मस्तपैकी आवरून आलेली आहे. मी कशी दिसते ते सांग. म्हणजे खरं बोलायचं खोटं बोलायचं. खोटच बोल जाऊ दे. हा का चांगलं नाही दिसत आहे बघ. थँक्यू. ती आमच्या सुधीर भाऊची मुलगी आहे आणि ती ना खूप रडत होती. खूप दिवसापासून तिला भेटायचं होतं. तर आता ना आम्ही तिला घरीच आमंत्रण दिलं होतं आणि तिला ना मम्मी पप्पांनी ट्रेन करून आणलेले. काय शिकवलं, काय बोलायचं सांगितलं दादाला सांग ना. आता तर बोलत होती, कॅमेरा नव्हता तेव्हा ग. आता लागते का. काय नाव आहे? सृष्टी. ही रडणारी तुझ आहे का. का बरं रडत होती, भेटायचं म्हणून का. का ग झाली इच्छा पूर्ण आता. आता उद्या व्लॉग बघ बर का. आरोहीचं ना परत या ठिकाणी आता काम चालू झालेलं आहे ऑनलाईन ऑर्डरचं. मज्जा येते का नवीन घरात ऑर्डर घ्यायला. हा म्हणजे येऊ लागले. पण उद्यापासून गोडाऊनलाच जा मॅडम. अरे गोडाऊनला मच्छर आहे. मच्छर मारायचं काहीतरी घेऊन जाऊ आपण. मच्छर मारायचं घेऊन जायचंय, त्याच्यानंतरच गोडाऊनला जायचं आम्हाला. आणि मी ना टीव्ही वरती ना आपला उटीचा व्लॉग लावलेला आहे. आरोही लवकर आपण फिरायला जाऊ यार. सगळं सीझन झालं ना की मग मस्त फिरायला जाऊ. हा परत मस्त थार घेऊन जाऊ असं. कुठेतरी लॉंग फिरायला जाऊ, लॉंग मस्त. अँड आता हर्षद सुद्धा शाळेतून आलाय. हर्षदचा आज स्पोर्ट्स डे होता शाळेमध्ये आणि हर्षद आहे ना आल्या आल्या रडायला लागला. त्याच्यासोबत आहे ना खूप जास्त नाइंसाफी झालेली आहे. आणि काय झालंय हर्षद सोबत ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि पाई हर्षदच्या रूम मध्ये येऊन झोपून राहिली आहे. मशे उठ लवकर. काय यार वरती झोपू देत नाही तर म्हटलं इथं शांत झोपल मी की तू वरती राहशील तर. झोप 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 मॅडम झोप झोप. रडायला काय आलं, हारला कशात. आमच्या सोबत नाही चप्पी झाली. काय झालं.